Okay, so let us start. वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. आणि थोडीशी आपण रिव्हिजन करूया. आपण काय काय शिकलोय. आपण भारताचा प्राकृतिक विभाग शिकतोय. फिजिओग्राफिक रिजन्स, फिजिओग्राफिक डिव्हिजन्स. हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर? 5. हिमालय, आफ्टर दॅट नॉर्थ इंडियन प्लेन्स, आफ्टर दॅट पेनिन्सुला, कोस्टल रिजन आणि आयलँड्स. मराठीमध्ये बघायचं झालं तर काय बघितलं होतं आपण? हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय प्रदेश किंवा भारतीय द्वीपकल्प. त्याच्यानंतर चौथं बघितलं आपण ते किनारवर्ती प्रदेश किंवा किनाऱ्याचा प्रदेश आणि भारतीय बेटे. असे 5 समूह आपण भारताचे बघितले होते. त्याच्यामध्ये थोडीशी रिव्हिजन पण केली होती आपण. हिमालय बघितलं होतं. हिमालय सगळ्यात प्राचीन अर्वाचीन पर्वत आहे, तरुण पर्वत आहे, वळींचा पर्वत आहे, यंग फोल्ड माउंटेन आहे. ठीक आहे, यंगेस्ट फोल्ड माउंटेन आहे. त्याच्यानंतर पामीरच्या नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत पसरलेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघितला होता की जर भारताचा विचार केला तर जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेला आहे. येस ऑर नो? येस. चौथा मुद्दा बघितला होता की हिमालय इज नॉट अ सिंगल माउंटेन. सिंगल माउंटेन नाहीये. ओके, सो पॅरलल रेंज आहेत. किती पॅरलल रेंज आहेत? 1 2 3 4 पॅरलल रेंज आहे फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. साऊथ जर सगळ्यात दक्षिणेकडचा भाग बघितला तर सगळ्यात पहिली रेंज येते शिवालिक रेंज. त्याच्या मराठीमध्ये बघू पहिले शिवालिक रेंज. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण लघु हिमालय. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण बृहद हिमालय, त्यालाच हिमाद्री असं नाव दिलं होतं. आणि हिमालय पलीकडील रांगा, अशा 4 रांगा आपण बघितल्या होत्या. बरोबर. इंग्रजीत जर बघायचं म्हटलं तर शिवालिक रेंज, लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय, त्यालाच आपण हिमाद्री असं म्हटलं होतं, आणि ट्रान्स हिमालय, असे 4 भाग होतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघितला होता की फ्रॉम वेस्ट कडून जर ईस्ट कडे विचार केला तर वेस्टर्न हिमालय, सेंट्रल हिमालय आणि ईस्टर्न हिमालय असे 3 भाग पडतात. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे भाग पडतात. हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये कोणाला काय म्हणतात हे देखील आपण बघितलेलं आहे. कोणाला काय म्हणतात हे देखील आपण बघितलं होतं. ओके, चला अजून पुढे जाऊया. या ठिकाणी हिमालय संपला. हिमालयानंतर आपण काय बघितलं होतं? काय बघितलं होतं आपण? नॉर्थ इंडियन प्लेन्स, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. कुठून स्टार्ट होतो? हिमालयाच्या पायथ्याशी द्वीपकल्पाच्या नॉर्थ साइडला काय दिसतंय तुम्हाला? द्वीपकल्पीय प्रदेश. राजस्थान, पंजाब, इथून स्टार्ट होतो हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम. हा जो प्रदेश आहे या पूर्ण भागाला आपण काय म्हणतो? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. इथे बहुत साऱ्या नद्या उगम पावतात. या ठिकाणी नाही, हिमालयात उगम पावलेल्या नद्या या ठिकाणाहून वाहतात. त्याच्यामुळे इथली जी सॉइल आहे, जमीन आहे किंवा मृदा आहे, ही कशी आहे? फर्टाईल आहे. आणि त्याच्यामुळे इथला प्रमुख व्यवसाय काय आहे? ऍग्रिकल्चर आहे. बहुत साऱ्या नद्या या ठिकाणाहून फ्लो होतात. त्याच्यानंतर ह्याचे देखील आपण भाग पाडले होते. राजस्थान, त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल आणि एक आसाम, असे 4 पार्ट आपण केले होते. याच्यानंतर पुढे आपण बघितलं होतं काय? पेनिन्सुला. पेनिन्सुला हा कोणाच्या खाली आहे रे? नॉर्थ इंडियन प्लेन्सच्या साऊदर्न भागाला. आणि जे तुमचे किनारवर्ती प्रदेश आहे याच्यामध्ये हा जो ट्रायंग्युलर रिजन आहे, त्या ट्रायंग्युलर रिजनला आपण काय नाव दिलं होतं? बघा, हा जो ट्रायंग्युलर रिजन आहे याला काय नाव दिलं होतं आपण? पेनिन्सुला असं नाव दिलं होतं. ओके. याच्यामध्ये खूप साऱ्या माउंटेन रेंजेस आपण बघितल्या होत्या. एक आहे अरवली, त्याच्यानंतर आहे विंध्य, सातपुडा, एक आहे वेस्टर्न घाट, एक आहे ईस्टर्न घाट. इथे आपण बघितलं होतं छोटा नागपूरचं पठार. अरवलीच्या खाली कोणता होतं रे? मेवाड किंवा मारवाड. मारवाडचं पठार बघितलं होतं. त्याच्यानंतर इथे काय बघितलं होतं आपण? बुंदेलखंड, बागेलखंड. बरोबर. सॉरी, इथे माळवा होतं, इथे बुंदेलखंड, हा बागेलखंड आणि हा छोटा नागपूरचं पठार. ठीक आहे. हे आपण त्यावेळेस बघितलं होतं. कोणकोणत्या नद्या उगम पावतात किंवा कोण कोण वॉटर डिवायडर आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं. वॉटर डिवायडर म्हणजे काय? जलविभाजक. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण आलेलो आहोत वेस्टर्न घाटकडे. वेस्टर्न घाट म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये म्हणतात पश्चिम घाट. काय म्हणतात? पश्चिम घाट. आणि पश्चिम घाटला एक प्रमुख नाव आहे, त्याला म्हणतात सह्याद्री. सह्याद्री हा देखील एक जलविभाजक आहे. काय?
जलविभाजक म्हणजे काय, असा मोठा पर्वत की ज्याच्यावर पाऊस पडल्यामुळे काय होतं, पाणी डिवाइड होतं. त्या पर्वतावर काही नद्या ह्या साईडला उगम पावतात, काही नद्या या साईडला उगम पावतात. आता बट ऑब्वियस एक फ्लो असतो, पाणी त्याच ठिकाणी वाहतं ज्या ठिकाणी उतार असतो. असं मला तर काही निदर्शनास आलं नाही, कदाचित तुम्ही बघितलं असेल तर मला माहिती नाही. असं तर होत नाही की अशी जर चढ आहे तर पाणी या ठिकाणाहून वर चाललंय. पाणी नेहमी वरून खाली फ्लो होत असतो. हाच पाण्याचा काय असतो, फ्लो असतो, की ज्या ठिकाणी स्लोप असेल, ज्या ठिकाणी उतार असेल त्याच ठिकाणी काय होतो, नदी प्रवाहित होते. आता आपल्याला बघायचंय वेस्टर्न घाट. ओके, द वेस्टर्न घाट ऍक्ट्स एज अ वॉटर डिवायडर. आताच बघितलं आपण की ज्या बऱ्याचशा नद्या या ठिकाणी उगम पावतात, बरोबर. आता या ठिकाणी एक प्रमुख नदी आहे, अर्थात हा वेस्टर्न घाट आणखी वरपर्यंत आहे. इथून गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्री पासून जिथून तापी नदी फ्लो होते, या ठिकाणावरनं काय होतं, तुमच्या सह्याद्री घाटाची सुरुवात होते, वेस्टर्न घाटची सुरुवात होते. या ठिकाणी एक गोदावरी नदीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, बरोबर. आणि ही नदी अशी पुढे वाहत 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 जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. तसंच आता या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये उल्हास एक नदी उगम पावते आणि ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा नद्या आहेत, उल्हास, वैतरणा, तापी नाही, ताप्ती, तेरेखोल, वाशिष्ठी, सावित्री, अशा खूप साऱ्या नद्या, वसई, विरार, बघितलंय ना. आता ही जी नदी आहे आपल्या इथून वाहत जाणारी, ही जी नदी आहे काळुंद्री नदी, ही सुद्धा कुठे जाऊन मिळणार आहे, अरबी समुद्राला. आणि ही पण कुठे उगम पावली आहे, सह्याद्री पर्वतावरच कुठेतरी उगम पावली आहे, बरोबर. सो दॅट या डोंगर रांगांमुळे किंवा ह्या सह्याद्री पर्वतामुळे काय झालंय की नद्या ह्या साईडला सुद्धा फ्लो होत आहेत आणि ह्या साईडला सुद्धा फ्लो होत आहेत. इथे एक भीमा नदी आहे, त्याच्यानंतर ही कृष्णा नदी आहे. भीमा नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळते. ओके, सो दॅट्स वाय वी कॉल्ड वेस्टर्न घाट ॲज अ वॉटर डिवायडर. आणि म्हणून आपण वेस्टर्न घाटला वॉटर डिवायडर म्हणजे जलविभाजक असं म्हणतो. काय म्हणतो, हॅलो मॅम, लेक्चर मध्ये मी नंतर करेल तुम्हाला. म्हणून याला काय म्हणतात, वॉटर डिवायडर असं म्हणतात. समजलं एव्हरीवन, वॉटर डिवायडर का म्हणायचं याला, ठीक आहे. सेकंड काय, सेपरेट द वेस्ट फ्लोईंग रिव्हर अँड द ईस्ट फ्लोईंग रिव्हर. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की काही नद्या या साईडला फ्लो होत आहेत, काही नद्या या साईडला फ्लो होत आहेत. गोदावरी नदी या साईडला फ्लो होते, कोणत्या दिशेला चालली आहे रे ती. जर आपण देशाचा विचार केला तर ही ईस्ट डायरेक्शन आहे, ही वेस्ट डायरेक्शन. या ठिकाणी फ्लो होते गोदावरी नदी. दॅट्स वाय आपण गोदावरी नदीला काय म्हणूया, ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर. ईस्ट साईडला चालली म्हणून काय, ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर. ओके, मराठीमध्ये काय म्हणणार, पूर्ववाहिनी नदी. पूर्ववाहिनी नदी, ही पूर्ववाहिनी, तर ही काय असेल रे मग, पश्चिम वाहिनी. यस ऑर नो, हिला काय म्हणणार आपण, पश्चिम वाहिनी नदी किंवा वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर म्हणणार. ओके, हे कोणामुळे पॉसिबल झालं रे, या सह्याद्री घाटमुळे पॉसिबल झालं. काही नद्या ह्या ईस्ट साईडला फ्लो होतात, काही नद्या वेस्ट साईडला फ्लो होतात, म्हणून यांना ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर आणि यांना वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर असं म्हणतात. नदी ज्या दिशेने वाहते, नदी ज्या दिशेने वाहते त्या पद्धतीने तिला नाव दिलं जातं. उदाहरणार्थ, एखादी नदी ईस्ट डायरेक्शनला चालली आहे, तिला काय म्हणणार, ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर. एखादी नदी वेस्ट डायरेक्शनला फ्लो होते म्हणून हिला म्हणणार वेस्टर्न फ्लोईंग. एक नदी जर नॉर्थ साईडला चालली आहे हिला काय म्हणणार, नॉर्थ फ्लोईंग रिव्हर. आणि एखादी नदी जर खाली चालली आहे तर हिला काय म्हणणार, साऊथ फ्लोईंग रिव्हर. पूर्व वाहिनी नदी, पश्चिम वाहिनी नदी, उत्तर वाहिनी नदी, दक्षिण वाहिनी नदी. समजलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ह्याचा आणि वाऱ्याच्या डायरेक्शन मध्ये थोडस गफलत होते मुलांची. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ठीक आहे, जायचं पुढे. नेक्स्ट पॉइंट काय, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आर जुएरी, मांडवी, वैतरणा ड्रेनिंग इनटू द अरेबियन सी. मला चांगलं आठवतं, मी हे सुद्धा सांगितलं होतं, ह्या नद्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली होती. ओके, चला, या नद्या आहेत काही,
कोणत्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं? जुएरी, त्याच्यानंतर मांडवी, वैतरणा, मी तुम्हाला आणखी नावं सांगितली, वाशिष्ठी, तेरेखोल, उल्हास, या सुद्धा नद्या सांगितलं ना तुम्हाला. या नद्यांची नावं सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकता. ईस्ट फ्लोईंग रिव्हर कोणकोणते आहेत? गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे. यामध्ये आणखी एक नाव ऍड करा तुम्ही. महाराष्ट्रातली प्रमुख नदी आहे, तिचं नाव काय आहे? भीमा. काय नाव आहे? आता भीमा नदीचं का नाव नाही दिलं असेल कदाचित इथे? कारण भीमा नदी ही कृष्णेला जाऊन मिळते. भीमा नदी फ्लो होते आणि ती कोणामध्ये मर्ज होते? कोणामध्ये जाऊन मिळते? कृष्णा नदीला. ती कृष्णा नदीची उपनदी आहे, म्हणून कदाचित तिचं नाव दिलं नसेल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवायचंय की वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर कोणत्या आहेत आणि ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स कोणकोणत्या आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? एव्हरीवन ओके. आता वेस्टर्न घाट थोडंसं डिटेलमध्ये बघूया. वेस्टर्न घाट अल्सो नोन ॲज सह्याद्री. सांगितलं मी तुम्हाला, सह्याद्री म्हणतात. माउंटन रेंज आहे दॅट रन्स पॅरलल टू द वेस्टर्न कोस्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला. बघा, हा जो वेस्टर्न घाट आहे, हा जो वेस्टर्न घाट आहे, हा कोणाला पॅरलली फ्लो होतो रे? वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट. कोणाला पॅरलली फ्लो होतो? तर या कोस्टल लाईनला पॅरलल आहे का? पॅरलल. बघा, ही जी तुमची वेस्टर्न कोस्ट आहे, पश्चिम किनारपट्टी आहे, या पश्चिम किनारपट्टीला तुमचा पश्चिम घाट पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय? समांतर. का असं होतं की हा तुमचा पश्चिम घाट आहे, हा सॉरी ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि हा समुद्र हा सह्याद्री पर्वत याला एकदा क्रॉस केला, परत इकडे क्रॉस, असं आहे का? क्रॉसिंग होते का? नाही. ही बघा, ही पश्चिम किनारपट्टी आहे आणि हा तुमचा सह्याद्री पर्वत रांगे किंवा वेस्टर्न घाट आहे. हे दोघं एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहे. याच्यामध्ये हा जो भाग सुटलेला आहे, हा जो भाग सुटलेला आहे, याला आपण काय म्हणतो? वेस्टर्न कोस्ट, पश्चिम किनारपट्टी. काय म्हणतो याला? पश्चिम किनारपट्टी, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी. बरोबर. त्यालाच आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? कोकण असं म्हणतो. काय म्हणतो महाराष्ट्रामध्ये? या निमुळत्या भागाला, या छोट्याशा भागाला काय म्हणतो आपण? कोकण म्हणतो. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला खूप सारे बीचेस सापडतात. तुम्ही आनंद घेतात, सुट्ट्यांमध्ये बीचेसवर जातात, समुद्रामध्ये आंघोळ करतात. येस ऑर नो? समजतंय का तुम्हाला? मग पहिला मुद्दा कळाला तुम्हाला की वेस्टर्न घाटला काय म्हणतात? सह्याद्री. ती कोणाला पॅरलल आहे? सह्याद्री पर्वत कोणाला पॅरलल आहे? वेस्टर्न कोस्टला, पश्चिम किनारपट्टीला. पश्चिम किनारपट्टीला कोण पॅरलल आहे? पश्चिम घाट. ठीक आहे. द रेंज रन्स नॉर्थ टू साऊथ. नॉर्थ पासून साऊथ कडे येते. येस ऑर नो? बघा, ही नॉर्थ दिशा आहे. हा घाट कुठून सुरुवात होतो? नॉर्थ पासून साऊथ कडे होतो. दुसरा मुद्दा लक्षात राहील. पहिला मुद्दा काय? वेस्टर्न घाटलाच काय म्हणतात? सह्याद्री म्हणतात. कोणाला पॅरलल आहे? वेस्टर्न कोस्टला, म्हणजे पश्चिम किनारपट्टीला. तिसरा मुद्दा काय लक्षात ठेवणार? नॉर्थ पासून सुरुवात होते साऊथ पर्यंत. आता नॉर्थला कोण आहे? बघा, उत्तरेला. ऍक्च्युली इथे हा गुजरात आहे. यस ऑर नो? हा इथून तुमचा महाराष्ट्र स्टार्ट होतो. असा महाराष्ट्र आहे. माझी ड्रॉइंग खूप चांगली नाही आहे, बट आय विल ट्राइंग. इथे तुमचा गोवा आहे. गोवा. यस ऑर नो? गोव्याच्या खाली इथे कोण आहे? कर्नाटक. बरोबर. असा हा कर्नाटक आहे. कर्नाटकच्या खाली कोण आहे रे? आणखी खाली आहे कर्नाटक, किंवा महाराष्ट्र आणखी खाली असेल. कर्नाटक हा तुमचा असा केरळ आणि इकडे तमिळनाडू. केरळ आणि तमिळनाडू. ठीक आहे. मग किती राज्यांमध्ये पसरलेला आहे? नॉर्थला कोण कोण आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. इथे कन्याकुमारी आहे तुमचा. तुम्हाला माहिती आहे भारताचा सगळ्यात शेवटचा स्टॉप कोणता आहे? कन्याकुमारी. माहिती आहे ना तुम्हाला इथे? म्हणून आपण म्हणतो ना, फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी भारत देश आपला आहे. येस ऑर नो? समजलं? मग तुम्हाला एक्सटेंड कळलं. कोणाचं एक्सटेंड बघितलं आपण? सह्याद्री पर्वताचं. कुठून कुठपर्यंत? नॉर्थ टू साऊथ. नॉर्थला कोण आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. ओके. तेच लिहिलंय. द रेंज स्टार्ट्स नियर द बॉर्डर ऑफ गुजरात अँड महाराष्ट्र, साऊथ द तापी रिव्हरच्या साऊथला, अँड रन्स अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी किलोमीटर्स? 1600 किलोमीटर्स फ्लो होतो.
फ्लो होतो म्हणजे पर्वत असं पोहत पोहत जातो का, नाही, त्याचं एक्सटेंड आहे. कुठून? फ्रॉम गुजरात पासून तर तमिळनाडू पर्यंत, तमिळनाडूच्या कन्याकुमारी पर्यंत. बघा ती स्टेट्सची नावं दिलेली आहे. पहिला आहे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरला, तमिळनाडू, एंडिंग नियर द कन्याकुमारी ऍट द साऊदर्न टिप ऑफ इंडिया. भारताचं सगळ्यात साऊदर्न टिप, सगळ्यात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे? कन्याकुमारी, इथपर्यंत आहे. समजलं का? येस ऑर नो? आणखी याचं काय काम आहे? या वेस्टर्न घाटचं काय काम आहे? ही डेक्कन प्लेटूला सेपरेट करते. कोणाला सेपरेट करते रे? डेक्कन प्लेटूला सेपरेट करते. बघा आता मला सांगा, जर हा घाट नसता, सॉरी, हा घाट नसता, डिलीट करा ह्याला, हा डिलीट केला समजा, तर मला सांगा हा जो तुमचा पेनिन्सुलर रिजन आहे, हा डायरेक्ट सगळा पेनिन्सुलरच रिजन राहिला असता ना? हा सेपरेट झाला असता का? हा कोणामुळे सेपरेट होतोय? या पर्वत रांगांमुळे सेपरेट होतोय. ओके, सो या वेस्टर्न घाटमुळे काय होतं? कोकण किनारपट्टी सेपरेट होते फ्रॉम डेक्कन प्लेटू पासून. ही जी तुमची द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, या द्वीपकल्पीय प्रदेशापासून कोकण रिजन काय होतो? सेपरेट होतो. अंडरस्टँड एव्हरीवन? समजतंय सगळ्यांना? ओके, दॅट्स इट. बस एवढेच मुद्दे लिहायचे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत हा उत्तरेकडे याची हाईट कमी आहे. म्हणजे जर मी असं हा सह्याद्री पर्वत जर असा आडवा केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की असा सह्याद्री पर्वत आहे आणि साऊदर्न भागाकडे त्याची उंची काय होत जाते? वाढत वाढत झाली. हा नॉर्थला आहे म्हणजे ही गुजरातवाली पट्टी आहे, ही गुजरातवाली साईड आहे. इथून हा डोंगर असा स्टार्ट होतो बघा, असं छोट्या छोट्या मोठ्या आहेत डोंगर रांगा, आणि साऊदर्न साईडला त्याची उंची काय होत जाते? वाढत जाते. ओके, आता या पर्वत रांगेमध्ये सगळ्यात टॉपचं शिखर आहे एक. जसं आपण हिमालयामध्ये लॉंगेस्ट टीप बघितलं होतं, सगळ्यात उंच शिखर कोणतं होतं रे? हिमालयामधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट सगळ्यात उंच शिखर आहे. येस ऑर नो? हायेस्ट पीक इन हिमालया. हिमालयामधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. 8848 मीटर उंची सुद्धा सांगितली होती मी तुम्हाला. कळतंय का सगळ्यांना एव्हरीवन? तसंच भारतातलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? K2 गॉडविन ऑस्टिन. कोणतं आहे? K2 गॉडविन ऑस्टिन. तसंच आता सह्याद्री मधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? अनैमुडी. नाव लक्षात ठेव. काय आहे? अनैमुडी. ओके, इथे नाहीये तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन नाहीये. द अल्टिट्यूड म्हणजे उंची ऑफ द वेस्टर्न घाट इन्क्रीजेस टुवर्ड्स द साऊथ. जसं जसं तुम्ही साऊदर्न पार्टकडे येतात सह्याद्रीची उंची काय होत जाते? वाढत वाढत जाते, कमी होत नाही. समजलं सगळ्यांना एव्हरीवन? चला आता कोस्टल रिजन्स बघूया. कोस्टल रिजन म्हणजे किनारवर्ती प्रदेश. पुढचा पॉइंट काय बघायचा आपल्याला? किनारवर्ती प्रदेश. किनाऱ्याचा बघा इथे येलो कलर दाखवलेला आहे तुम्हाला सगळा. हा येलो कलर काय आहे? सगळं काय शो करतोय? किनारवर्ती प्रदेश सापडतोय. वी आर व्हेरी ब्लेस्ड, इंडिया इज ब्लेस्ड की आपल्याला सगळ्यात मोठा किनारवर्ती प्रदेश सापडलेला आहे. अप्रॉक्सिमेटली किती किलोमीटरचा रे? 7500 किलोमीटरचा प्रदेश आहे. आता काय उपयोग असतो किनारवर्ती प्रदेशाचा? ज्या देशाला किनारवर्ती प्रदेश असतो त्या देशाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे परदेशाशी व्यापार करावा लागतो, हा व्यापार करण्यासाठी एक समुद्र सीमा मिळते, सी मिळतो, काही ओशन्स मिळतात आणि त्याच्यामुळे काय होतो? आपला प्रवास इझी होतो, कमी खर्चाचा होतो. आता बघा विमानातनं एखादी वस्तू घेऊन जाणं आणि एखाद्या शिप वरनं एखादी वस्तू घेऊन जाणं कोणतं सोपं आहे? शिपमध्ये. का? पहिला मुद्दा, विमानाची साईज लिमिटेड आहे, त्याच्यापेक्षा मोठं विमान तुम्ही बनवू शकत नाही, हवेमधनं कोसळेल जर त्याचं वजन जास्त झालं. पण शिप बघितलेत तुम्ही, एका गावाच्या आकारा एवढी शिप असते मोठी. येस ऑर नो? गाव, अख्खं गाव बसेल एवढी मोठी शिप असते आणि मग त्याच्यामधनं आपण कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणू शकतो. आता रिसेंटली युद्ध चालू आहे, तुम्हाला माहिती आहे कोणतं युद्ध चालू आहे?
बरोबर. इराण इस्रायल युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये त्या हर्मुसच्या बेटावर आता आपले शिप्स अडकून ठेवलेले आहेत किंवा सगळ्या देशांचे शिप्स अडकलेले आहेत, ते येत नाहीयेत. त्याच्यामुळे आता काय प्रॉब्लेम होतोय, मेन गॅस उपलब्ध नाहीये, पेट्रोल नाहीये, डिझेल नाहीये. आता आहे पण पुढे किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. मग मला काय सांगायचंय की आता जाऊ दे, शिप अडकल्यात तर अडकल्यात, विमानाने आणा पेट्रोल डिझेल. आणू शकतो का? कितीतरी बिलियन्स बॅरल एवढं पेट्रोल डिझेल आपण काय करू शकतो, शिपद्वारे ट्रान्सपोर्ट करू शकतो. बरोबर. मग शिप हवेत चालवणार आहेत का आपण? कुठे चालवणार आहे मग शिप? पाण्यावर. मग पाण्यासाठी काय महत्वाचं आहे? ओशन किंवा सी, एखादा महासागर किंवा समुद्र पाहिजे आपल्याला. येस ऑर नो? देन अँड ओनली देन आपण काय करू शकतो, आपण शिप ट्रॅव्हल करू शकतो, आहे का नाही? यासाठी महत्वाचं आहे समुद्र किनारा. पहिला मुद्दा ट्रॅव्हलिंगसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी. दुसरा मुद्दा, समुद्र किनाऱ्यामधनं आपल्याला खायला अन्न मिळतं, फिश, वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आपल्याला त्यातनं मिळतात. त्याच्यानंतर काही समुद्रामध्ये तर पेट्रोलियमचे साठे पण मिळतात, सीएनजीचे साठे, सीएनजी गॅस, नॅचरल गॅस, याचे साठे कुठे सापडतात? समुद्रामध्ये सापडतात. ओके. असे एक ना अनेक खूप सारे समुद्राचे फायदे आहेत. प्रोटेक्शनच्या दृष्टीने सुद्धा फायदे. इथून सहजासहजी मला सांगा, एखादा शत्रू अटॅक करू शकेल का आपल्याला? इथून समुद्रामधनं अटॅक करू शकेल? नाही. ते जिथून लपून छपून अटॅक करू शकेल, पण समुद्रामधनं अटॅक करणं काय नॉट पॉसिबल आहे. ठीक आहे. असे अनेक फायदे. आणि म्हणून वेस्टर्न कोस्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. दोन प्रकारचे कोस्ट आहेत आपल्याकडे, एक आहे वेस्टर्न कोस्ट, एक आहे ईस्टर्न कोस्ट. वेस्टर्न कोस्टला कोण आहे रे? अरेबियन सी आहे. बरोबर. अरेबियन सी वेस्टर्न म्हणजे पश्चिम किनारपट्टीला कोण आहे? अरबी समुद्र आहे. ईस्टर्न कोस्टला कोण आहे? बे ऑफ बेंगॉल. पूर्व किनारपट्टीवर आपल्याला कोणता महासागर सापडतो? उपसागर सापडतो, बंगालचा उपसागर. आणि तेच जर आपण साऊदर्न कोस्ट बघितला आपला, ओके, आपल्या भारताच्या दक्षिणेकडे बघितलं तर आपल्याला काय सापडतं? इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर आपल्याला सापडतो. ओके. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? याच्यामध्ये काही शंका आहे? नाही. चला मग आता पटापट बघूया. इंडिया ब्लेस्ड विथ द लॉंग कोस्ट लाईन, अप्रॉक्सिमेटली किती? 7,500 किलोमीटर. इट लाईज टू द वेस्टर्न अँड द ईस्टर्न पार्ट ऑफ द पेनिन्सुला. बघा, हा जो पेनिन्सुला आहे, पेनिन्सुला म्हणजे काय रे? द्वीपकल्पीय प्रदेश आहे आपला. बघा, हा असा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. याच्या कोणत्या साईडला आहे रे? वेस्टर्न साईडला आहे. याच्या कोणत्या साईडला आहे? ईस्टर्न. म्हणजे या पेनिन्सुलाच्या ईस्टर्न आणि बघा वेस्टर्न अँड ईस्टर्न पार्टला काय, कोणाच्या? पेनिन्सुलाच्या, त्याला आपण काय म्हणतो? वेस्टर्न घाट. इट्स वेस्टर्न अँड ईस्टर्न कोस्ट लाईन शोज रिमार्केबल डिसिमिलॅरिटीज. आता दोन प्रकारचे कोस्ट लाईन्स आहेत. एक आहे वेस्टर्न कोस्ट लाईन ही वाली, आणि एक आहे ईस्टर्न कोस्ट लाईन. आता ह्या जरी समुद्र किनारपट्ट्यात, तुम्ही म्हणाल मग ह्याच्यामध्ये साम्य असायला पाहिजे, सारखेपणा असायला पाहिजे, बट नाही. त्यांच्यामध्ये काय आहेत? डिसिमिलॅरिटी आहे, सारखेपणा नाहीये. हे कशामुळे होतं रे? या डिसिमिलॅरिटी तुम्हाला कोणामुळे दिसून येते? या सह्याद्री पर्वतामुळे दिसून येते. कोणामुळे दिसून येते? सह्याद्री पर्वतावर बऱ्याचशा नद्या उगम पावतात आणि त्या कुठे जाऊन मिळतात रे? बे ऑफ बेंगॉलला. ही भीमा नदी, ही कृष्णा नदी, कावेरी नदी, आणखी बऱ्याचशा नद्या. बरोबर. आता या नद्या खूप सारं डिस्टन्स ट्रॅव्हल करून आलेल्या. येस ऑर नो? बरोबर. मग वाहत येताना स्वतःसोबत काय घेऊन येतात? गाळ, एल्युवियल सॉइल घेऊन येतात आणि ती कुठे डिपॉझिट करतात? समुद्राच्या तोंडाजवळ. बरोबर आहे. किंवा वाहत असताना काही सॉइल या आजूबाजूला पण डिपॉझिट होते. ओके. असं नाही की सगळीची सगळी माती इकडेच येते. त्याच्यामुळे काय होतं की हा जो तुमचा कोस्ट लाईन आहे, हा काय झालेला आहे? असे तुकडे तुकडे झालेला आहे. असा सलग आहे का? कंटिन्युअस आहे का? नाही, ब्रेक झालेला आहे, खंडित झालेला आहे, तुकडे तुकडे झालेला आहे. कोणता कोस्ट लाईन? ईस्टर्न कोस्ट लाईन. वेस्टर्न कोस्ट लाईन तसं आहे का? नाही.
कारण बघा इथे या पर्वतावर नदी उगम पावते, थोडीशी ट्रॅव्हल होत नाही तोपर्यंत लगेच समुद्रामध्ये. बरोबर. मग दोघांमध्ये फरक काय? तर या ठिकाणी काय तयार होतात? डेल्टा तयार होतात या साईडला. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसते? एश्युरीज दिसतात. डेल्टा म्हणजे काय सर? त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. या ठिकाणी काय होते? त्रिभुज. आपण बघितलं होतं या ठिकाणी सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश आहे. कोणत्या मध्ये रे? कोणामध्ये? हा तुमचा वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल आणि हा बांगलादेश यांच्यामध्ये कोणता प्रदेश आहे? हा त्रिभुज प्रदेश आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि एश्युरी म्हणजे काय? खाड्या. एश्युरी म्हणजे काय? खाड्या. खाडी काय असते? एश्युरी काय भानगडे? बघा मी तुम्हाला एश्युरी समजून सांगतो. हा तुमचा किनार आहे. बरोबर. ही नदी अशी वाहत वाहत आली वाहत वाहत. आता आपल्याकडच्या नद्या या 12 नसतात. 12ही महिने फ्लो होणाऱ्या नद्या नसतात. का? का? कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि नदीला पाणी येतं. बट उन्हाळ्यामध्ये बर्फ आहे का आपल्याकडे वितळायला? बर्फ वितळेल, नदीला पाणी येईल. पण हिमालयात तसं होतं. म्हणून हिमालयातल्या नद्या कशा असतात? 12ही महिने फ्लो होणाऱ्या असतात. आपल्याकडच्या नद्या तशा नाहीये. ओके सर, समजलं. मग आता उन्हाळ्यामध्ये काय होतं की हा तर समुद्र आहे, सी. बरोबर. मग याचं पाणी आतमध्ये घुसतं. आपल्याकडे होतं तसं? आपली नदी सुकलेली असते का कधी? नाही. मग तिला पाणी कुठून येतं उन्हाळ्यामध्ये? समुद्रातनं. बरोबर. मग हे समुद्राचं पाणी जिथपर्यंत घुसतं, समजा इथपर्यंत आलं, याच्या पुढे जाणार नाही, तर या भागाला काय म्हणतात? खाडी. या भागाला काय म्हणतात? खाडी. इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणतात? एश्युरी. ओके. सो ही जे वेस्टर्न घाट आहेत, इथे ज्या फ्लोईंग रिव्हर्स आहेत, या काय तयार करतात रे? एश्युरीज तयार करतात, खाड्या तयार करतात. इकडे काय तयार होतो? डेल्टा तयार होतो. काय तयार होतो इथे? डेल्टा. समजलं? ईस्टर्न साइड आणि वेस्टर्न साइडचं काय आहे? ठीक आहे. वेस्टर्न कोस्टला कोणाची बॉर्डर आहे? अरेबियन सी. बरोबर. बघा वेस्टर्न कोस्ट म्हणजे हा वाला तुमचा वेस्टर्न कोस्ट. इकडे कोण आहे? अरेबियन सी, अरबी समुद्र आहे. आणि तो बराचसा कसा आहे? रॉकी आहे. रॉकी म्हणजे काय? दगडांचा आहे. हा जो किनारपट्टी प्रदेश आहे हा कसा आहे? दगडांचा प्रदेश आहे. जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला सॉइल सापडणार नाही. या ठिकाणी सॉइल सापडते का? कारण इकडून वाहून आलेली सगळी सॉइल इकडे डिपॉझिट झालेली असते. समजतंय तुम्हाला? इकडे सॉइलचा प्रदेश आहे. बीचेस, छान छान बीचेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील. इकडे जास्त बीचेस दिसणार नाहीत तुम्हाला. येते लक्षामध्ये? पुढे काय? ऍट प्लेस स्पर्स टेकिंग ऑफ फ्रॉम द वेस्टर्न घाट हॅव्हिंग एक्सटेंडेड राईट ऑफ द कोस्ट इट्स विड्थ इज लेस. बघा वेस्टर्न घाटची जी विड्थ आहे आपण ऑलरेडी बघितलंय. इथे काय रे? सह्याद्री पर्वत आहे आणि त्याच्यामुळे त्याची विड्थ बघितली ना. कशी आहे ही विड्थ? कमी आहे. छोटूसा भाग आहे हा, निमुळता प्रदेश आहे. म्हणून त्याला आपण कोकण असं नाव दिलंय. काय नाव दिले? कोकण. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन. पुढे रिव्हर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द वेस्टर्न घाट आर शॉर्ट. बघा वेस्टर्न घाट मध्ये ज्या नद्या उगम पावतात, रिव्हर्स ओरिजिनेटिंग म्हणजे उगम पावतात, या वेस्टर्न घाट मधल्या नद्या कशा असतात? शॉर्ट अँड स्विफ्ट. शॉर्ट म्हणजे काय? कमी लांबीच्या, छोट्याशा. आता बघा ह्या वेस्टर्न घाट मधली किंवा वेस्टर्न कोस्ट मधली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे? उल्हास नदी. सगळ्यात मोठी नदी कोणती आहे? किती किलोमीटर लांब फ्लो होते? 110 किलोमीटर. किती किलोमीटर? सगळ्यात मोठी नदी. आणि सगळ्यात छोटी नदी 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 10 किलोमीटर कोणाची लांबी, 20 किलोमीटर कोणाची लांबी, 50 किलोमीटर. आता तेच इकडे गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी किती किलोमीटर आहे? 1600 किलोमीटर, जवळजवळ एवढी फ्लो होत जाते. मग त्याच्या कंपॅरिझन मध्ये ही नदी छोटीशी आहे ना, 100 किलोमीटर फक्त. समजतंय का? ह्या वेस्टर्न कोस्ट वरच्या नद्या शॉर्ट आहेत, छोट्याशा आहेत, लांबीला छोट्या आहेत, बट स्विफ्ट आहेत. स्विफ्ट म्हणजे काय? फास्ट पाणी फ्लो होतं त्यांच्यामधून.
असा प्रश्न पडला की पाणी का फास्ट फ्लो होत असेल? कारण या ठिकाणी स्लोप कसा आहे, तीव्र स्लोप आहे. उदाहरणार्थ बघा, हा सह्याद्री पर्वत आहे, बरोबर आहे, आणि ही तुमची किनारपट्टी आहे. ही काय आहे? किनारपट्टी. इथून जे पाणी वाहत वाहत येते हे लगेच जाते, पण इथे तसं नाहीये. इथे हे एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होऊन इथे तुमचा उपसागर आहे. मी इकडे जेव्हा तुमचं हे एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे त्यावेळेस ते इकडची आहे, एक सोप्या भाषेत लक्षात ठेवा, इकडचा स्लोप कमी आहे, इकडे उतार कसा आहे, कमी आहे. उतार कमी म्हणून पाणी हळूहळू फ्लो होईल. उदाहरणार्थ घ्या ना, मी एक असा पत्रा ठेवतो, इथून पाणी टाकतो, पाणी कसं जाईल, फास्ट जाईल. आता असा पत्रा आहे, आता पाणी टाका, कसं फ्लो होईल, हा स्लोप जास्त आहे म्हणून पाणी फास्ट जाईल, आता स्लोप कमी आहे म्हणून पाणी हळूहळू जाईल. सिंपल फंड आहे. सो दॅट वेस्टर्न घाटवरच्या ज्या किंवा वेस्टर्न कोस्टवरच्या ज्या रिव्हर्स आहेत या कशा फ्लो होतात, स्लो फ्लो होतात, फास्ट फ्लो होतात, स्विफ्ट असतात. आणि या राईट साइडच्या म्हणजे ईस्टर्न कोस्टवरच्या रिव्हर्स कशा असतात, स्लो फ्लोईंग असतात, कारण इकडे स्लोप कसा असतो, कमी असतो. आणि दे फॉर्म एश्युरीज. ते काय तयार करतात रे, नॉट डेल्टाज. डेल्टा तयार करत नाही, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करत नाहीत. ते काय तयार करतात, एश्युरीज. एश्युरीज म्हणजे खाड्या तयार करतात. का खाड्या तयार करतात, कारण सर त्यांच्याकडे समुद्र किनारा जवळ आहे. बघा हा वेस्टर्न कोस्ट आहे, हा पूर्ण दिसलाय तुम्हाला. त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघा ईस्टर्न कोस्ट मोठा आहे. ईस्टर्न कोस्ट बघूया आता, पूर्वेकडील कंपॅरिझन येते परीक्षेमध्ये, डिस्टिंग्विश बिटवीन ईस्टर्न कोस्ट अँड वेस्टर्न कोस्ट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता यायला पाहिजे. ईस्टर्न कोस्ट बद्दल बघूया. ईस्टर्न कोस्ट बॉर्डर्स कोणाला आहे रे, ईस्टर्न कोस्टची बॉर्डर कोणाला आहे, बघा हा ईस्टर्न कोस्ट आहे. कोणाला आहे बॉर्डर, बे ऑफ बेंगॉल, म्हणजे काय, बंगालच्या उपसागरला आहे, बे ऑफ बेंगॉलला. इट हॅज अ फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ द डिपोजिशनल वर्क ऑफ द रिव्हर्स. मी तुम्हाला सांगितलं इथं हा तुमचा काय आहे, पश्चिम घाट आहे. इथून ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत ह्या कुठं जाऊन मिळतात, बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळतात, बरोबर. म्हणून या ठिकाणी काय होतं, डिपॉझिशनल वर्क होतं. डिपॉझिशनल वर्क म्हणजे काय, जो गाळ वाहून आणलेला आहे तो इथे डिपॉझिट केला जातो, साचवला जातो, संचयन होतं. समजतंय सगळ्यांना, एव्हरीवन. पुढे जाऊया. मेनी ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. बघा ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स म्हणजे पूर्ववाहिनी नद्या. ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स म्हणजे काय, पूर्ववाहिनी नद्या. कुठे वाहतात रे या नद्या, बघा हा तुमचा सह्याद्री पर्वत आहे आणि या नद्या इकडे वाहत आहेत, म्हणजे या कोणत्या नद्या आहेत, ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहेत. या पूर्ववाहिनी नद्या काय करतात, स्टार्ट करतात फ्लो व्हायला. कुठून, वेस्टर्न घाटपासून. कुठून फ्लो होतात, कुठपर्यंत जातात, ईस्टर्न घाट पर्यंत फ्लो होतात आणि कोणाला जाऊन मिळतात, किनारपट्टीला. मीट्स दिस कोस्ट. कोस्ट म्हणजे पूर्व किनारपट्टीला जाऊन मिळतात. का, कारण इथे बे ऑफ बेंगॉल आहे, बंगालचा उपसागर आहे, बरोबर. नदी कोणाला जाऊन मिळते, समुद्राला किंवा उपसागरला किंवा महासागराला. यस ऑर नो, तलावाला जाऊन मिळते का नदी, ओके, राहील लक्षामध्ये. बिकॉज ऑफ द जेंटल स्लोप. बघा इथला स्लोप कसा आहे, जेंटल आहे. तीव्र आहे का, मंद. जेंटल म्हणजे काय, मंद उतार. स्लोप म्हणजे काय, उतार. ऑफ द लँड रिव्हर्स फ्लो ऍट लोअर वेलोसिटीज. नद्यांची वेलोसिटी कशी असते, गती कशी असते, स्लो असते. ओके, राहील लक्षामध्ये. अँड डिपॉझिट द सेडिमेंट्स ब्रॉट विथ देम ऍट द कोस्ट. ऍज अ रिझल्ट डेल्टाज आर फाउंड अलॉंग दिस कोस्ट. या कोस्टला काय फॉर्म होतो, डेल्टा. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेशाची काय होते, या ठिकाणी निर्मिती होते. फरक स्पष्ट करा दोघांमध्ये, बघूया. इकडे होता तुमचा वेस्टर्न घाट, इकडे आहे तुमचा ईस्टर्न घाट, बरोबर. पहिला मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की आपल्याला किती किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे, 7500 किलोमीटरची किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे, बरोबर. आता इकडे काय आहे, तुमचा सह्याद्री पर्वत आहे, त्याच्यामुळे हा सलग आहे, हा सलग नाहीये. ठीक आहे. काय काय मुद्दे लक्षात ठेवणार, की वेस्टर्न घाटला कोणता समुद्र आहे,
अरेबियन सी बॉर्डर कोणाची आहे? अरेबियन सी ईस्टर्न कोस्टला कोणाची बॉर्डर आहे? बे ऑफ बेंगॉलची. झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय की इथे डिपॉझिशनल वर्क होतं, इथे डिपॉझिशनल वर्क होत नाही. इथल्या रिव्हर्स म्हणजे वेस्टर्न कोस्ट वरच्या रिव्हर्स कशा आहेत रे? कशा आहेत? शॉर्ट आणि स्विफ्ट आहेत. इथल्या रिव्हर्स कशा आहेत? वेलॉसिटी मध्ये स्लो आहेत. ओके, फास्ट नाहीयेत. आणि रिव्हर्स लॉंग आहेत. इथल्या रिव्हर्स कशा आहेत? लॉंग. इथे डिपॉझिशनल वर्क होत नाही ईस्टर्न फ्लोईंग वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर मध्ये. ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर मध्ये डिपॉझिशनल वर्क होतं. बरोबर. पश्चिम किनारपट्टीमध्ये खाड्या आहेत, पूर्व किनारपट्टीमध्ये खाड्या नाहीयेत. तिथे काय आहेत? डेल्टाज आहेत. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेशाची त्या ठिकाणी निर्मिती होते. राहील लक्षामध्ये? ओके. सो बघा ईस्टर्न घाट आणि वेस्टर्न घाट असं तुम्हाला कंपॅरिझन करायला येते. सो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. बरोबर. हा तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ईस्टर्न घाट रन्स अलॉंग द ईस्टर्न कोस्ट. बघा वेस्टर्न घाट कुठे? ईस्टर्न कोस्टला आहे. वेस्टर्न घाट कुठे? कुठे वेस्टर्न घाट? सह्याद्री म्हटलं जातं त्याला. नॉर्थ पासून साऊथ पर्यंत आहे. उलट दिलं इथे. असं द्यायला पाहिजे होतं. हे वेस्टर्न घाट इकडे पाहिजे होतं, ईस्टर्न घाट इकडे पाहिजे होतं. आता कन्फ्युजन होईल तुमची. ठीक आहे. हे हवं तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे तुम्ही लिहायचं. मी जे सांगितलं तेच आहे. बघा वेस्टर्न घाट बद्दल बघूया. इट फॉर्म्स द वेस्टर्न बाउंड्री ऑफ द डेक्कन प्लॅटू. कोणती बाउंड्री तयार करतं डेक्कन प्लॅटूची? वेस्टर्न बाउंड्री. ईस्टर्न घाट कोणाची बाउंड्री तयार करतं? ईस्टर्न घाट. बरोबर. वेस्टर्न घाट लाईक कंटिन्युअस आहे. हा जो इकडचा घाट आहे हा कसा आहे रे? कंटिन्युअस आहे. इकडचा घाट कसा आहे? हा ईस्टर्न घाट कसा आहे? ब्रोकन आहे ऍट मेनी प्लेसेस. नदीमुळे त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. बरोबर. इट इज अ सोर्स ऑफ मेनी वेस्टर्न अँड ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. हा जो वेस्टर्न घाट आहे याच्यामधून बऱ्याचशा तिकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजे वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आहेत, काही ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स सुद्धा आहेत. इकडे तसं आहे का? नाही, इकडे फक्त ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्सच आहे. ठीक आहे. उंची वगैरे दिलेली आहे. हायएस्ट पीक कोणता आहे बघा? अनैमुडी सांगितला होता मी. वेस्टर्न घाट मधला पीक सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? अनैमुडी. आणि ईस्टर्न घाट मधला कोण आहे? जिंदगडा. कोणता आहे? जिंदगड. ओके, हे वाचून घ्याल तुम्ही. एवढं कंप्लीट करा आणि हे लर्न करायचंय. हे लर्न केलं कारण ते परीक्षेमध्ये विचारलं जातं. समजलं सगळ्यांना? इथपर्यंत काही शंका आहे? ओके. द नेक्स्ट पॉइंट इज द आयलँड ग्रुप्स. हा आता भारताच्या फिजिओग्राफिक रिजन मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे. कितवे डिव्हिजन आहे हा? 5th. ओके. पहिला बघितला हिमालय, त्याच्यानंतर बघितला नॉर्थ इंडियन प्लेन्स, पेनिन्सुला, त्याच्यानंतर कोस्टल प्लेन्स आणि आता काय बघत आहोत आपण? आयलँड ग्रुप म्हणजे भारतीय बेटे. आता हा सगळ्यात सोपा भाग आहे. आपल्या देशामध्ये 2 प्रकारचे बघा तुम्हाला दिसतील. ठीक आहे, नकाशा नाही दिलेला आहे. इंडिया हॅज मेनी स्मॉल अँड लार्ज आयलँड्स अलॉंग द कोस्ट ऑफ मेन आयलँड. बघा भारताचा मेन आयलँड मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, हा मेन आयलँड आहे आपला. मुख्य भूमी आहे ही आपली भारताची मुख्य भूमी. मग या ठिकाणी तुम्हाला एक असा ग्रुप सापडतो आणि या ठिकाणी असा एक ग्रुप सापडतो. ओके. याला काय नाव दिलंय आपण? अंदमान. याला काय नाव दिलंय? निकोबार. आणि हा काय? लक्षद्वीप. असे खूप सारे. आता इथे लक्षद्वीप असं का म्हटलंय याला? लक्षद्वीप हे नाव का दिलं? लक्ष मीन्स काय? लक्ष मीन्स काय? थाउजंड्स, लाखो. असे छोटे छोटे हजारो असे बेट्स आहेत. छोटे 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 बेट्स आहेत. काही बेट तर जेव्हा भरती येते तेव्हा ते पाण्याखाली पण चालले जातात. पहिला मुद्दा, आयलँड म्हणजे काय हे माहितीये का तुम्हाला? आयलँड म्हणजे बेट म्हणजे काय? जमिनीचा असा तुकडा की ज्याच्या आजूबाजूला काय असतं? सगळं पाणी असतं. त्याला काय म्हणतो आपण? आयलँड. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी दाखवले, हा जमिनीचा तुकडा आहे आणि याच्या आजूबाजूला सगळं काय आहे? पाणी. ह्याला आपण आयलँड म्हणतो. ओके.
आयलँडवर आपण फिरायला जातो सुट्ट्यांमध्ये, येस ऑर नो? कारण आपल्यासाठी ते युनिक आहे, काहीतरी वेगळं आहे आपल्यासाठी. आपल्याला समुद्र बघायला मिळत नाही, त्यांच्यासाठी रोजचं आहे. ठीक आहे, मग असे खूप सारे छोटे छोटे आयलँड्स आपल्या देशामध्ये आहेत, देशाला लागून आहेत. इंडिया असं देशाच्या आतमध्ये आयलँड असतं का कधी? नाही, ते समुद्र किंवा महासागर या ठिकाणीच तुम्हाला आयलँड सापडणार. ओके, आता पुढे आपल्याला ब्राझीलचं पण फिजिओग्राफिक रिजन बघायचं. तिथं माराजो आयलँड आहे, माराजो आयलँड, बरोबर. पण ते एकमेव असं आयलँड आहे की जे नदीमुळे तयार झाले. कोणामुळे तयार झाले? नदीमुळे. कारण त्यांची नदीच तेवढी मोठी आहे, अमेझॉन नदी. किती लांब आहे रे? जर लेफ्ट हँड साईडला बघितलं तर इथे 1300 किलोमीटर विड्थ आहे तिची. किती? 1300 किलोमीटर लॉंग. किती लांब आहे? हा, जर आपल्या देशाचा विचार केला ना, कदाचित या ठिकाणी नदीचा एक किनारा असेल तर दुसरा किनारा या साईडला आहे, एवढी लांब नदी आहे. विड्थ अशी खूप नदी अशी वाहते ना, तिचा एक या साईडला किनारा असतो, एक या साईडला किनारा असतो. तर दोन किनाऱ्यांमधलं अंतर किती आहे? 1300 किलोमीटर, एवढी मोठी नदी आहे. ओके, म्हणून इथे एक आयलँड तयार झाले, त्या आयलँडचं नाव काय? माराजो आयलँड. ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला ते जेव्हा आपण ते बघू तेव्हा शिकूया. इंडिया हॅज 2 लार्ज ग्रुप्स ऑफ आयलँड. आपल्याकडे किती ग्रुप्स आहेत रे? 2 ग्रुप आहे. पहिलं एक आहे अरेबियन सी मध्ये, अरेबियन सी मध्ये त्याला काय म्हणतो आपण? लक्षद्वीप. दुसरं आहे बे ऑफ बेंगॉल मध्ये. बघा, अरेबियन सी मध्ये जो ग्रुप आहे त्याला नाव काय दिले? लक्षद्वीप. आणि बे ऑफ बेंगॉल मध्ये जो ग्रुप आहे त्याला नाव काय दिलंय? अंदमान अँड निकोबार. अंदमान अँड निकोबार कोणत्या साईडला आहे? मग ईस्टर्न साईडला आहे. लक्षद्वीप कोणत्या साईडला आहे? वेस्टर्न साइड ऑफ इंडिया. राहील लक्षामध्ये एव्हरीवन? ठीक आहे, पुढे. मोस्ट ऑफ द आयलँड इन द लक्षद्वीप आर अटॉल आयलँड्स. ओके, आता अटॉल आयलँड्स काय भानगडे? अटॉल कंकणाकृती आयलँड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल रिंग, फॉर एक्झाम्पल रिंग. आता हे बघा, ही रिंग कशी आहे रे? आता इथे आजूबाजूला काय असतं रे? एखादी भूमी असते, जमीन असते, त्याच्या आतमध्ये काय? पाणी, आणि परत बाजूला पाणी. बघा, तुम्हाला मी चित्र दाखवतो, पिक्चर, त्याच्यातनं तुम्हाला क्लिअर होईल. ह्याला काय म्हणतात? अटॉल आयलँड. ही जमीन दिसते तुम्हाला, एवढी जमीन, बरोबर. जमिनीच्या आतमध्ये काय रे? परत पाणी, आणि ह्या जमिनीच्या परत पलीकडे काय? समुद्र किंवा महासागर. जस्ट लाईक अ रिंग, आपल्या रिंग सारखं. म्हणून त्याला कंकणाकृती द्वीप असं पण म्हणतात. कंकण म्हणजे काय? बांगडी. कंकण म्हणजे काय? बांगडी कशी असते? आतमधनं पोकळ असते. म्हणजे ही तुमची झाली जमीन, आतमध्ये पाणी, परत बाहेरून पाणी. अशा प्रकारच्या आयलँड्सला आपण काय म्हणतो? अटॉल आयलँड. सो जो लक्षद्वीपचे बरेचसे असे काही आयलँड्स आहेत ते कसे आहेत? अटॉल आयलँड सारखे. ठीक आहे, बाहेरचं पाणी फ्लो होतं, लाटा येतात, पण आतमधलं जे पाणी असतं, हे आतमधलं पाणी कसं असतं? शांत असतं, त्याला लाटा बिटा येत नाहीत. इकडे लाट येत राहते. बघा ना, हे बीच आहे ना, समजतंय का? आयलँड्स इन द अंदमान ग्रुप आर मेनली व्होल्कॅनिक आयलँड्स. अंदमान मध्ये जे आहेत, अंदमान म्हणजे कोणत्या साईडला? आता राईट हँड साईडला, जे बे ऑफ बेंगॉल मध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये जे काही बेट आहेत, हे मोस्टली कसे आहेत रे? व्होल्कॅनिक आयलँड्स आहेत. व्होल्कॅनिक, व्होल्कॅनिक म्हणजे काय? ज्वालामुखी, जिथे ज्वालामुखी असते. आता बरेचसे निद्रिस्त आहेत. निद्रिस्त म्हणजे काय? झोपलेले आहेत. ज्वालामुखी, ज्वालामुखीचे पण प्रकार असतात वेगवेगळे. कोणी झोपलेला असतो, झोपलेला म्हणजे शांत आहे, अजून काय तो फुटण्याचा चान्स नाहीये. आणि एक असतो जागृत. जागृत म्हणजे ऍक्टिव्ह, म्हणजे त्याच्यामधनं ज्वालामुखी बाहेर पडतोय. जसं इथे दाखवत आहे, धूर वगैरे निघतो, बरोबर. आग बाहेर पडते, लावा बाहेर पडतो, त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह व्होल्कॅनो. सो दे आर लार्ज विथ हिल्स. कोण? अंदमान ग्रुपमध्ये जेही काही आयलँड्स आहेत त्यांच्यावर मोठे मोठे हिल्स आहेत. येस ऑर नो? येस. इंटेरियर पार्ट ऑफ इन्क्लूड्स आयलँड बॅरन आयलँड. बघा, एक आयलँड आहे तिथे, त्याचं नाव काय आहे? याच्यामध्ये काय सापडतं तुम्हाला? ऍक्टिव्ह व्होल्कॅनो. सो हे जे चित्र आहे हे बॅरन आयलँडचं चित्र आहे.
ही जी इमेज आहे ही कोणाची आहे? बॅरन आयलँड, आणि तो ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे तिथे, म्हणजे तिथून व्होल्कॅनिक इरप्शन्स बाहेर पडतोय, ज्वालामुखी बाहेर पडतोय, लावा बाहेर पडतोय, धूळ, बरोबर, राख बाहेर पडते, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस बाहेर पडतात, पॉइझनस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे गॅसेस या ठिकाणाहून काय होत आहेत? बाहेर पडतायत. मग हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्लीज मेक अंडरलाईन करा की भारतामधला ऍक्टिव्ह व्होल्कॅनोचं नाव लिहा. भारतामध्ये असणाऱ्या जागृत ज्वालामुखीचे नाव लिहा. राईट द नेम ऑफ ऍक्टिव्ह व्होल्कॅनो इन इंडिया. त्याचं नाव काय मग? बॅरन आयलँड. देर आर अटॉल्स इन अ निकोबार ग्रुप्स टू. निकोबार मध्ये सुद्धा तुम्हाला अटॉल आयलँड बघायला मिळतात, कंकणाकृती आयलँड बघायला मिळतात. ओके, समजलं? मग या ठिकाणी तुमचा भारताचा जो फिजिओग्राफिक रिजन आहे हा या ठिकाणी काय होतो? एंड होतो. ठीक आहे, समजतंय तुम्हाला सगळ्यांना? याच्यामध्ये काही शंका आहे? ठीक आहे, मग या ठिकाणी आपण थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, प्रॅक्टिस करा. जितकं जास्त बघाल तेवढं तुमच्या जास्त मेमराईज होईल. क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर्स लिहायला त्याचा काय होईल? तुम्हाला फायदा. ओके, चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? ब्राझीलचं जिओग्राफिक डिव्हिजन. ओके, किंवा फिजिओग्राफिक डिव्हिजन्स. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.